पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्यांची घाणेरडी कामं आहेत, याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून, याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल.